अहमदनगर शहर आणि उपनगरात सध्या महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत असून शहरासह उपनगरांमध्ये दररोज 2 ते 3 घटना घडत आहेत. त्यामुळे महिला वर्गामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. संध्याकाळच्या सुमारास महिलांना दूध भाजी खरेदीसाठी बाहेर पडावं लागतं. अशा वेळी सायंकाळच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे दुचाकीवरून येऊन चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. मागील जुलै महिन्यापासून या नगर शहरामध्ये महिलांच्या अंगावरील दागिन्यांच्या ओरबडून नेण्याचं प्रकार अनेक प्रकारनं चेन स्नॅचिंग ज्या नावाने हे गुन्हे हे खूप पॉप्युलर आहेत. अशी चेन स्नॅचिंग या नगर शहरामध्ये याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. आपल्या नगर शहरामध्ये जवळजवळ 400-450 सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. पोलीस प्रशासनाने हे सगळे कॅमेरे चांगल्या स्थितीत त्या ठिकाणी ऍक्टिव्ह ठेवलेले आहेत. अशा घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज जेवढे प्राप्त होतात चेन स्नॅचिंगचे, त्याच्यामध्ये काही आरोपी तर मास्क सुद्धा घालत नाही, रुमाल सुद्धा बांधत नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाचं गुन्हे शोध पथक जे आहे ते नेमकी काय काम करतंय असा मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो. आता श्रावण महिना या ठिकाणी चालू झालेले आहेत. अनेक सणवार असतात. महिला भाविक त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी मंदिरात जात असताना अलंकार जे आहेत हे दागिने अंगावर घालतात, पण इतकी सावधगिरी बाळगावी लागते की आपण त्या ठिकाणी घराबाहेर पडायचं की नाही, असा एक परिस्थिती या नगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी शुक्रवारी झालेली एक घटना, अतिशय गंभीर घटनेकडे मी या ठिकाणी आपल्याला लक्ष वेधू इच्छितो. एका महिलेला पूर्वी एखादा यायचा चेन स्नॅचिंग करायला, आता तिघ जाऊन ट्रिपल सीट गाडीवर आले. त्या महिलेला त्याला इझिली ते दागिने त्या ठिकाणी त्यांना स्नॅच करता येईना. त्या महिलेला अक्षरशः चाकू लावण्याचं काम या ठिकाणी त्या आगरकरमाळा स्टेशन परिसरात घडलं. माझं या ठिकाणी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे सगळे पदाधिकारी, आमच्या महिला अध्यक्ष ह्या पण या ठिकाणी आम्ही सगळेजण SP साहेबांना भेटलो. पोलीस प्रशासनाचं चोरट्यांना पकडण्याचं काम निश्चित प्रकारे योग्यरित्या आणि चांगले चालू आहे, हे आम्ही SP साहेबांना देखील सांगितलं. आमचं एवढंच म्हणणं आहे, याच्यामध्ये पूर्वीसारखी जसं बीट मार्शल पथक होतं, जसं पेट्रोलिंग होतं, आता पेट्रोलिंग आहे, नाईट पेट्रोलिंग आहे. रात्री 9, 8:30, 9 नंतर त्या ठिकाणी पेट्रोलिंग केलं जातं. परंतु या संदर्भामध्ये एवढे जर गुन्हे दाखल होत असतील, दिवसा आड त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग, आणि हे केडगाव उपनगरामध्ये होतं. माणिक इस्टेट असेल, चंदन इस्टेट असेल, शिल्पा गार्डनच्या समोरील परिसरात भोसले आखाडा असेल, केडगाव, सावेडी उपनगर, आमचा पाईपलाईन रोडचा परिसर, गोलमोल रोडचा परिसर, मनमाड रोडचा परिसर, हा आपला संभाजीनगर हायवे आहे. अनेक असे त्या ठिकाणी हे चेन स्नॅचिंगचे प्रकार त्या ठिकाणी जर थांबले नाहीत, संबंधित आरोपी जे डिटेन जे झालेले नाहीये, त्याच्यामध्ये जे कॅमेरामध्ये हे आहेत कुठून, यांची या ठिकाणी यांच्यावर धाक आहे की नाही, अशा याच्यामध्ये आम्ही सगळ्या आमचे प्रश्न जे आहेत SP साहेबांना उपस्थित केले. ते म्हटले आम्ही उपाययोजना करणार आहोत. आणि आता एक मुद्दा पण सांगितलं, ह्या रोड रोमिओचं जे साखळी वाढलेली आहे, हे रोड रोमिओ त्या ठिकाणी यांचे जे बाईक्सला सायलेन्सर आहेत, मोठ्या आवाजामध्ये जात असताना मोठे आवाज त्या गाडीतून काढायचे विचित्र, त्याच्यामध्ये भयभीत करायचं नागरिकांना, या असे विविध सगळ्या मुद्द्यांवर, प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी SP साहेबांचं लक्ष वेधलेले आहेत. आणि विश्वास आहे, कारण निलेश लंके साहेबांचं 15 दिवसापूर्वी जे उपोषण आलं, त्याच्यातून पोलीस प्रशासनाच्या निवडक काही अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त झाली असली, परंतु आता SP साहेब आणि त्यांच्या सगळ्या पोलीस फोर्स कडून मोठ्या अपेक्षा आहेत की या सगळ्या गुन्ह्यांवर, नगर शहरातील सगळ्या गुन्ह्यांवर त्यांनी आळा घालावा, आणि ते निश्चित प्रकारे करतील. अन्यथा नाही झालं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी या पोलीस SP ऑफिसच्या आवारात या ठिकाणी करू. आज सन्माननीय SP साहेब DYSP ऑफिस औरंगाबाद रोड इथे माजी महापौर आणि शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अभिषेकदादा कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज इथे सर्व पदाधिकारी इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि निवेदनाचा मुद्दा आहे चेन स्नॅचिंग. चेन स्नॅचिंगचे एवढे प्रकरण झालेले आहेत आता की अगदी जीवावर बेतलेलं आहे. आणि मग ते कुठलंही उपनगर असू देत, केडगाव असू देत, सावडी असू देत, नगर शहर असू देत, इतर ठिकाणी MIDC असू देत,
अनेक ठिकाणी जीवावर बेतेल असं ते गळ्यातलं ओढलं जातं. अगदी त्याच्यामुळं हादसे घडतायत. त्याच्यासाठी आज इथे निवेदन देण्यात आलेले आणि माननीय SP साहेबांना सांगितलं, माननीय अध्यक्ष आमचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी, की ह्या ज्या घटना घडतायत ह्या घटनेवर ते काम करतातच आहेत, परंतु गांभीर्याने अजून लक्ष देणं गरजेचं आहे. रोड रोमिओ विशेष म्हणजे शाळेच्या बाजूला जे उभे असतात, तोंडाला मास्क लावून उभे असतात, मुली मास्क लावून उभे असतात, तर याच्यावर सुद्धा त्यांच्यावर पायबंद टाकला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. भयमुक्त शहर झालं पाहिजे. महिलांनी अगदी रासरोसपणे बाहेर पडायला पाहिजे, फिरायला जाता आलं पाहिजे, त्यांना कामाला जाता आलं पाहिजे. रात्री अपरात्री त्या कामावरून येत असताना त्यांच्याकडच्या पर्सेस ओढल्या जातात, चेन ओढली जाते, गळ्यात जे काय असेल ते ओढलं जातं आणि त्यांना खाली पाडलं जातं. खाली पाडल्यानंतर त्या ओरडल्या तरी पण त्याच्यावर काही फरक पडत नाही, कारण तो चेन स्नॅच करणारा तात्काळ गायब होऊन जातो. तर माझी विनंती आहे की आज आम्ही जे इथे निवेदन दिलेलं आहे याच्यावर गांभीर्याने साहेब लक्ष तर घालणार आहे. त्यांनी तसं आश्वासनही दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ हे सापडले की त्यांना अरेस्ट पण करणार आहे, अटकही करणार आहे. धन्यवाद. अहमदनगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भयमुक्त शहर हा नारा दिला जातो, परंतु या शहरामध्ये अनेक गुंडगिरीचे प्रवृत्तीचे लोक या शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणार, या महिलांना छेडछाड करतात, कॉलेजच्या मुलींना छेडछाड करतात. या संदर्भात माननीय अभिषेकजी कळमकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय SP साहेबांना निवेदन दिले आहे की या शहरातील या रोड रोमिओचा आणि या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करावे, असे आश्वासन आम्ही आज माननीय ओला साहेबांकडून घेतले आहे आणि लवकरच या संदर्भात मोठी कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. महिला वर्ग दागिन्यांचा वापर जास्त प्रमाणात करतो. या कालावधीत या चोरीच्या घटना जास्त घडतात. या कारणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आलं. या घटनांना आळा घालावा आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. या घटनांना आळा बसला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिषेक कळमकर यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.